नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टल 2025च्या भरतीच्या अनुषंगाने एक नवीन शासन निर्णय 20 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. आणि या शासन निर्णय असा आहे की पवित्र पोर्टल भरती संदर्भातील कार्यपद्धतीमध्ये सुधारणा. यामध्ये मुख्यतः 4 बाबी आहेत. या 4 बाबीपैकी जी चौथी बाब आहे ती व्यावसायिक पात्रतेसंदर्भात आहे. यापूर्वी इंग्रजी माध्यमाच्या किंवा सेमी इंग्रजीच्या शाळेसाठी इंग्रजी DTED म्हणजे इंग्रजी माध्यमातून ज्यांचं DTED झालेलं आहे अशाचीच नियुक्ती होत होती. परंतु आता त्यामध्ये थोडीशी सुधारणा करण्यात आलेली आहे. सुधारणा अशी की इंग्रजी माध्यमाचं ज्यांचं DTED झालेलं आहे त्यांचीच नियुक्ती होणार, परंतु त्यांचं 10वी पर्यंत शिक्षण कोणत्या माध्यमातून झालेलं आहे ते बघूनच त्याच शाळेवर त्यांची नियुक्ती होणार. याचाच अर्थ काय मित्रांनो, तर एखाद्या उमेदवाराचे DTED इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे परंतु त्यांचं शालांत म्हणजे 10वी पर्यंतचे शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले असेल तर त्याची नियुक्ती ही मराठी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेमध्ये केली जाईल. आणि जर एखाद्या उमेदवाराचे DTED इंग्रजी माध्यमात झालेलं आहे आणि त्याचे जर शालांत शिक्षण हे उर्दू माध्यमात झालेलं असेल तर त्याची नियुक्ती ही उर्दू माध्यमाच्या शाळेवर करण्यात येईल. हे कशासाठी झालं मित्रांनो, तर मागच्या भरतीमध्ये काय झालं की काही उमेदवारांचं DTED हे इंग्रजी माध्यमामध्ये झालं होतं परंतु त्यांचं शालांत शिक्षण हे मराठी माध्यमात झालं होतं. आणि अशा उमेदवारांची निवड ही सेमी इंग्रजीच्या उर्दू माध्यमाच्या शाळेवर झाली होती. म्हणजे बहुतांश उमेदवार हे ज्यांना उर्दू येत नाही परंतु त्यांनी इंग्रजी माध्यमातून DED केलं होतं अशा उमेदवारांची निवड ही उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेवर झाली होती. आणि त्यामुळे काय झालं की त्यांना उर्दू येत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. ही बाब शासनाच्या लक्षात आली आणि त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की त्याचं DED जरी इंग्रजी माध्यमामध्ये झालेलं असेल परंतु त्याचं 10वी पर्यंत शिक्षण कोणत्या माध्यमामध्ये झालेलं आहे हे बघूनच त्याच माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेवर त्याची नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे त्याचं 10वी पर्यंत शिक्षण हे मराठी माध्यमामध्ये झाले असेल तर मराठी जिल्हा परिषदवर त्याची नियुक्ती करण्यात येईल. आणि जर उर्दू माध्यमात झाले असेल तर उर्दू जिल्हा परिषदवर त्याची नियुक्ती करण्यात येईल. किंवा इतर कन्नड, तमिळ, तेलुगू या कोणत्याही माध्यमामध्ये जर 10वी पर्यंत शिक्षण झाले असेल तर त्याच माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेवर त्याची नियुक्ती करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. तसेच इंग्रजी माध्यमातील व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवार जर प्राप्त झाला नाहीच, म्हणजेच DTED इंग्रजी माध्यमातून असलेला उमेदवार जर प्राप्त झाला नाही तर पुन्हा नवीन जाहिरात काढून 12वी सायन्स, BA किंवा MA मध्ये इंग्रजी विषय असणारा किंवा BSc किंवा MSc केलेला उमेदवार याची इंग्रजी माध्यमाच्या किंवा सेमी इंग्रजीच्या शाळेवर नियुक्ती करण्यात येईल, असा या शासन निर्णय शासनाने घेतलेला आहे.